नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आम्ही आहे कल्याण बायपासला आणि आम्ही चाललो आता नगर कर्जतमध्ये. आमचे एका मित्र आहे शिंदे, त्यांच्या इथे उद्या कार्यक्रम आहे. त्यासाठी आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही घरापासून जवळपास एक 50 ते 60 किलोमीटर लांब आलो आहे. कल्याण बायपासला आहे आता आम्ही. इथनं आता मार्शल घाटला आम्ही जाऊ आणि इथनं सीधा नगरून कर्जतला. तर टार्गेट आहे सकाळी एक 6-7 वाजेपर्यंत पोहोचायचा, कारण की आता वाजले 11:30. ही बघा, आमची गाडी इथे उभा आहे आणि इथनं आता आम्ही निघालो. आम्ही 4 ते 5 जण आहोत आम्ही. आणि हा प्रवास आता आपला सुरू झालेलाच आहे. मगाशी काय जमलंच नाही ब्लॉग काढायला. हा ब्लॉग आपला इथं स्टार्ट होते. बघा, आपले सगळे चंगू मंगू इथं उभा आहेत. जायला होत नाही इथे. जा रे, चल मला. चला, प्रवास चालू करू आपण. आरची गाव, चला प्रवास आपला चालू करूया. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला दुसरा दिवस आहे. रात्री आपण एक 11-11:30 वाजता आपण निघालेलो इथे नगरला येण्यासाठी. तर आपण पोहोचलो आपण आपल्या मित्राच्या गावी. हे बघा, ही आपली दुसरी गाडी आहे. ही गाडी ते अगोदर परवा दिवशी ते लोक घेऊन आले ते 2 दिवसा पहिलंच. आणि आपली दुसरी ती गाडी थार ते आता बाहेर घेऊन गेलेत आणि आम्ही प्रॉपर त्यांच्या घरी आलो आहे. आता आपले आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे सगळं झालो आहे आणि आपला कार्यक्रम आता एक जो कार्यक्रमासाठी आलो तो 1-2 तासांत आपला तो कार्यक्रमसुद्धा चालू होऊन जाईल. या बघा, हे बघा, ही आपली इथे क्रिस्टा, ही इथे उभा आहे. या मित्र आमच्या आंघोळी करतात आणखी. या बघूया. हे बघा, हे त्यांचं घर आहे. त्यांचे आई वडील तिकडे खाली असतात, तुम्हाला तेही दाखवेन. इथे त्यांच्या बहिणीचं घर आहे. हे बघा, हे बघा, हा त्यांचा मुलगा आहे शिंदेराव शिंदेचा. आमचा एक झेंडू आतमध्ये आंघोळ करतोय. आता दाखवू शकत नाही तुम्हाला, फक्त एवढंच. कॅस्टो बोल, जय महाराष्ट्र. हां, चला आता चाय नाश्ता करूया, पुढच्या कार्यक्रमाला आपण लावूया. चला. इसमें मत बना, इसमें क्लियरिटी नहीं आता है. स्नैपचैट में क्लियर है. मेरा मोबाइल अलग है थोड़ा. बघा मित्रांनो, सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये गावी आलो आम्ही आमच्या मित्रांच्या शिंदेच्या इथे. आमचा झेंडू मामा आता गाडी चालवतोय. बघा, 550. हेलो, आपने पहले 3 जने उधर, आपने पहले 2-3 जने. आमची थार आणि एक गाडी आमची मागून येते आता. चला, आता आम्ही चाललोय देवदर्शनाला तिकडेच. हे बघा मित्रांनो, हे देवस्थान आहे इथे आणि इथेच तो कार्यक्रम होणार आहे. इथे फक्त नैवेद्य दाखवून मग बाकीचा कार्यक्रम त्यांच्या घरीच होणार आहे. बघू शकतात, पूर्ण शेतामध्येच आहे. हे बघा, पूर्ण शेतामध्येच आहे. हे बघा, म्हणजे इथं वर्षातनं 2दा यात्रा असते का? 2 वेळेस. हे बघा, ह्याला बांधता येत नाही. ते जत्रेच्या वेळेस काम येत असेल ना ते. ह्याला पाणी आहे का हापसीला? अंकुश
हे बघा आमची दुसरी गाडी पण आली आता. हे बघा इथे आम्ही येऊन बसलोय. आता इथे पूजा झाली की इथं पुन्हा घरी, मग तिथे पुढचा कार्यक्रम आपला होणार. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा मित्रांनो. वातावरण खूपच थंड आहे ते, आणि आता दुपारचे जवळपास सकाळचे 11 सव्वा 11 झाले, पण थंडी आता या वाटतेच थंडी आपल्याला. कुठला डॅम म्हणते साडू याला? पांढरेवाडी प्रकल्प. हे बघा हा पांढरेवाडी प्रकल्प डॅम आहे. पाणी पूर्ण तालुका परांडा जिल्हा धाराशिव मधील पहिल्या प्रकल्प. साडू याची जरा माहिती सांगा बरं. नमस्कार. तालुका परांडा जिल्हा धाराशिव मधील पांढरेवाडी हा प्रकल्प खैरी नदीवरती उपस्थित झालेला आहे. आत्ता सध्या 90% पाण्याने पोरफुल आहे, एवढी माहिती आपल्याला तात्पर्य मिळालेली आहे. आणि आम्ही यांच्या इथे आलो गावी कार्यक्रमला. ह्याच्या अगोदरही 6 महिने पहिले येऊन गेलतो. 6 महिने 4 महिने झाले असतील नाही. हो. आणि आता यांच्या घरी कार्यक्रम आहे तो, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आज. हे बघा त्यावेळेस एवढं पाणी नव्हतंच ना ह्याला. नाही नाही. हे पहा किती मोठा डॅम्प आहे. पुढच्या वर्षी पाऊस नाही पडला तरी काय ताण नाही. हे बघा लोकांनी कशा मोठी टाकू टाकू शेताबंद पाणी घेऊन गेलेत ऊसासाठी. नमस्कार मित्रांनो. काल तर आपण ज्या कार्यक्रमासाठी आलतो तर तिथे तर काय आपल्याला एवढं काय संध्याकाळी शूट करायला नाही भेटलं, लाईट नसल्याच्या ओघाने. तर आपला कालचा कार्यक्रम तो एकदम ओके झाला. जेवणं खावणं वगैरे आपण काय पाहुण्यांना सुद्धा भेटलो इथे, आणि आपला कालचा कार्यक्रम एकदम सक्सेस आणि एक चांगलाच झाला. आणि आता आम्ही आहे आमच्या इथे पीर आहे. आमचे जो मेन गाव आहे तिथला एक पीर इथे असतो. तर आता मी यांचे दर्शनही घेतले आणि इथं आता आम्ही चाललोय मुंबईसाठी. आता 1 वाजला आहे दुपारचा. तर आणखीन एका ठिकाणी एका मित्रांना भेटायचं आणि मग तिथून परत थेट मुंबईला. आणि आता हा जो प्रवास चालू असणार हा मुंबईचा. आम्ही येताना जी गाडी आणलेली ती आम्ही आमच्या मित्राला दिली आहे, आणि आमची गाडी त्यांनी ती पहिली आणलेली ती आता आम्ही घेऊन चाललो, कारण की आम्ही जाताना जास्त जण आहेत. तर हे बघा आमचे काही 1-2 जण आहेत इथे दर्शनाला गेलेत आतमध्ये. आणि आता आम्ही इथं थेट निघतोय मुंबईसाठी. एका मित्राला एका गावाला जाऊन भेटायचं आहे. तिथून भेट झाली की पुन्हा थेट मुंबईचा रस्ता. तुम्हाला पुढचा प्रवास नक्की दाखवेल मी ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघून बघा. चला. मनातली इच्छा पूर्ण होती, काय असं नसन काय अडी अडचणी माहिती पडते त्याच्यात. ते कसं सांग सरला आनंद तिकडे गेल्यावरती. बघा मित्रांनो आम्ही त्या देवळामध्ये आहे आणि हा दगड आहे. मामा ह्याचं काय महत्व असतं बरं? पहिले आपलं काय काम धंदा नोकरी उद्योग आणि काय अडचणी असतील होतील का नाही, किंवा अनेक लग्न बिग्न काय जमतील का नाही, असं काय बघू मागायचं काय आपण मनातल्या मनात बोलायचं. मनातल्या मनात बोलायचं, कोणाला सांगायचं नाही. असं काय कमी नाही आहे की, पण कुठे ते माहित नाही ना. कुठे ते माहित नाही लई पण हाय जमतं का मामा नॉनव्हेज खाल्ल्यावरती? चालतं. ले बघा मित्रांनो हा पूर्ण इथे पुन्हा आम्ही एकदा आलो. इथे सैराट मूवीची शूटिंग झालेली मागे 4 महिने पहिले पण आम्ही एकदा आलतो इथे. हे बघा. आणि आता मित्रांसोबत पुन्हा एकदा आलोय कारण की ह्याला कोणी बघितलं नव्हतं. हे बघा इथे मंदिराचं थोडं काम पण चालू आहे. हे बघा इथे चालूच आहे आणखी. आणि मुंबईला आता आम्ही जायला निघणार आहे 1 तासाने इथून. हा बघा हा आमचा मित्र एक आहे. मनातली इच्छा त्यांनी मांडली. आता बघूया दगड फिरतो की नाही. फिरतो ह्याचा अर्थ 100% फिरणार. हलतोय थोडा थोडा एकदम स्लोली हलतोय तो. मस्त फिरला. हा गणेश तर ना थोडा घुम राहिलो. हे कसं आहे, तुळजापूरची तुळजा भवानी, करमाळ्याची कमला भवानी, हे दोन्ही एकच आहे. एकच आहे का? हेच रूप आहे देवीचं तुळजापूरचं. फिरला लाव चल. इथून येडाई किती लांब आहे? येडाई
अरे हा बघा आमचा कॅस्टो आग लाव्या घुमला फिरला कॅस्टो. फर्स्ट क्लास एकदम. अरे बस क्या दोस्त. हे का हे आमचा बाचा सतीश हा प्रयत्न करतोय. हायबर येऊ दे. हायबर येणार आपली 2 3 4 5 वर्ष तरी जाणार पण येईन. सध्या हलका हात दाबू नको. नाराज रे देवी. फिरायला लागला हळूहळू. हा घूम रहा है. हाँ मैडम. और अभी तो मिला करमाले में. अभी स्टिंग बिंग पिलाया हमको. गया आता निघाला आता इथनं. अभी हम लोग आर्ची की बावड़ी पे आए. हाँ शूटिंग कर रहे. तर चला मित्रांनो आता इथनं आपण एक लोकेशन आणखीन आहे ते ह्यांना दाखवतो आणि मग तिथनं पूर्ण मुंबईला. सीढ़ी सीढ़ी बता ना बाहर सभी तो लाएगा क्या. अच्छा वो मंदिर चला आपण तिकडे जाऊ आता. सैराट का शूटिंग हुआ था ना. वो झाड़ पे बैठा था वो लोग. ए सुने आप पत्थर घुमा रहे बहुत चला या. घुमा इसका बहुत स्पीड में. मैं क्या मांगा मालूम है क्या मांगा मालूम नहीं लेकिन घुमा. दोस्त को आर्ची मिलने दे. दोस्त को आर्ची मिलने दे. हे बघा बहुत खास घुमा. ऐसा घुमा के रुका ही नहीं. पत्थर ही टूट रहे हम लोग. पत्थर ही टूट रहा है सब लोग. गया किधर. हे बघा हा लोकेशन आहे सैराटचा. हे बघा हे इथे मंदिर आहे ते. मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा हे टाकलेलं एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि आज पुन्हा इथे आलोय मित्रांना घेऊन की त्यांना बघायचं होतं खास करून हे. हे बघा चला आता बाहेर जाऊ आणि ते दुसरं लोकेशन आहे तिथे त्यांना घेऊन जाऊया. चला या. हे लोकेशन जाऊ. तू होता तर मजा आता रे. हे ते झाड पुन्हा इथे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे. आणि हे हा एक टप्पा. देऊ शॅम्पू तुला. बावडी आहे काय. बावडी कुठे. ती अलग आहे. ते अलग आहे. उडी मारलेली बावडी अलग आहे. ती अलग आहे. ही अलग आहे. आर्ची आलो. हे बघा हे ते लोक कुठं राहिले. हे बघा इथे झाड आहे. इथं नव्हतं मारलं. बावडी मध्ये मारले. कुठे आता डायरेक्ट मुंबई. मुंबई